तुमच्या बाबतीतही असं झालंय का की अचानक काहीतरी दुखायला लागलं किंवा स्पोर्ट्समध्ये खेळताना वगैरे अचानकपणे मार लागला असेल, कमरेमध्ये घरी काम करताना वगैरे लचक भरली किंवा पाठीचं अचानकपणे दुखणं वाढलं आणि आपण कुठेतरी चाललोय फंक्शनला, आपल्याला तिथे पोहोचायचं आहे किंवा ऑफिसला चाललोय घाईघाईने, तर अशा वेळी अचानकपणे पाय मुरगळला, त्यावेळी ज्या वेदना होतात, त्यावेळी जे दुखतं किंवा सूज येते, तर त्या ठिकाणी आपल्याला एखादं पटकन रिलीफ मिळण्यासाठी आपल्याकडे वेदनाशामक असं जेल, ऑक्झॅल्जिन नॅनो जेल किंवा एखादा स्प्रे, ऑक्झॅल्जिन स्प्रे अशा प्रकारचं मेडिसिन असायलाच हवं. तुम्हाला काय वाटतं? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑक्झॅल्जिन नॅनो जेलविषयी आणि स्प्रेविषयीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्याचप्रकारे कधी आपण स्प्रे जास्त प्रेफर करणार आहोत आणि जेल आपण कधी वापरू शकतो ह्याच्याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी फार्मासिस्ट प्रियांकाज फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. ऑक्झॅल्जिन नॅनो जेल आहे, त्याचा की इन्ग्रेडियंट आहे डायक्लोफेनॅक सोडियम, मिथेल सॅलिसिलेट आणि मेन्थॉल. तर स्प्रेचा की इन्ग्रेडियंट आहे डायक्लोफेनॅक डायमिथेलामाइन, मिथेल सॅलिसिलेट आणि मेन्थॉल. युजेस बघूया. स्नायूंच्या दुखण्यामध्ये, म्हणजे जसं की धावताना किंवा खेळताना, जिममध्ये वेटलिफ्टिंग करताना, योगासन एखादं करताना जेव्हा स्नायू जास्त स्ट्रेच होतो, ताणला जातो, तर तिथे दुखापत होऊ शकते. त्याचप्रकारे आपल्या झोपण्याची पद्धत चुकली तर त्यावेळी एखाद्या वेळेस मान दुखू लागते, पाठदुखी होते, मानेचा एखादा स्नायू ताणला जातो. तर अशा वेळी ज्या वेदना होतात, तिथे जर सूज आली असेल तर त्यासाठी ऑक्झॅल्जिन नॅनो जेल किंवा स्प्रे हा खूप चांगला पर्याय आहे, खूप आराम देतो. त्याचप्रकारे मी जसं म्हटलं की घाईघाईत आपल्याला कुठेतरी जायचं आहे आणि अचानक आपला पाय मुरगळला, घसरला, एखादं वजन आपण उचललं घरी काम वगैरे करताना, तर कमरेत लचक भरली, तर अशा वेळी सुद्धा स्प्रे आणि जेल हे खूप आराम देतं. त्याचप्रकारे वयस्कर लोकांमध्ये जी गुडघेदुखी असते, पायरीवरून चढ उतार झाला, जास्ती धावपळ झाली, तर अशावेळी रात्रीचे गुडघे खूप दुखतात, तर त्यावेळी गुडघ्यांच्या त्या दुखण्यावरती सुद्धा, त्याचप्रकारे सांध्यांचं जे दुखणं असतं तिथे वेदना होतात, सूज येते, जुनी पाठदुखी असेल, सतत पाठ दुखत असेल, तर अशावेळी सुद्धा तुम्ही हा स्प्रे आणि जेलचा वापर करू शकता. त्याच्यामुळे खूप छान असा आराम मिळतो. आता बघूया की हे कसं काम करतं. तर ऑक्झॅल्जिन जेल आहे, ज्याच्यामध्ये डायक्लोफेनॅक सोडियम, मिथेल सॅलिसिलेट आणि मेन्थॉल आहे. डायक्लोफेनॅक सोडियम हे एक नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लमेटरी एजंट आहे, जो सूज आणि वेदना निर्माण करणारं जे एन्झाईम आहे त्याला ब्लॉक करतं आणि त्याच्यामुळे वेदना आणि सूज ही कमी होते. तर मिथेल सॅलिसिलेट जे आहे ते त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपल्याला मार बसलेला असतो, लचकलेलं असतं, तिथे उष्णता निर्माण करतं, वॉर्म सेन्सेशन येतं आणि तिथे उष्णता निर्माण झाल्यामुळे तेथील रक्ताभिसरण सुधारतं आणि रक्ताभिसरण सुधारल्यामुळे तेथील सूज कमी येते आणि वेदनासुद्धा कमी येते. आणि मेन्थॉल जे आहे ते कूलिंग सेन्सेशन निर्माण करतं, म्हणजे थंडावा तिथे निर्माण करतं आणि ती जागा थंड झाल्यामुळे आपल्याला आराम मिळतो, रिलीफ वाटतो आणि छान वाटतं. आता आपण बघूया स्प्रे कधी वापरू शकतो आणि जेल कधी वापरू शकतो. तर स्प्रे जो आहे, अचानकपणे स्पोर्ट्स खेळताना काहीतरी लागलं, एखादा स्नायू वगैरे स्ट्रेच झाला आणि अशा वेळी पुढे आपल्याला कंटिन्युअस खेळायचं आहे किंवा कुठेतरी घाईघाईत जायचं आहे आणि अचानक पाय मुरगळला, तर अशा वेळी जर तुम्हाला पटकन प्रभाव हवा असेल, लगेच रिलीफ हवा असेल, तर स्प्रे हा खूप छान पर्याय आहे. त्याच्यामधले जे छोटे ड्रॉपलेट्स असतात ते स्किनमध्ये घुसतात आणि त्याच्यामुळे तेथील सूज कमी येते, वेदना कमी येतात आणि आपल्याला रिलीफ वाटतो. हे लचकणे, मुरगळणे, अशा वेळी स्प्रे हा एक उत्तम पर्याय आहे. तर जेल आपण कधी वापरू शकतो? लॉंग टर्म जर इफेक्ट, दीर्घकालीन इफेक्ट हवा असेल, दीर्घकालीन वेदना आहे, जसं की मी म्हटलं वयस्कर लोकांमध्ये गुडघेदुखी आहे, दिवसभर कामाने रात्रीचे गुडघे दुखतात, सांध्यांचं काही दुखणं असतं, ते दुखत असेल, तर अशा वेळी जेल हे व्यवस्थित मालिश करून रावलं तर ते हळूहळू इफेक्ट करतं, पण दीर्घकालीन टिकतं, आतपर्यंत ते जातं, त्याच्यामुळे त्या भागात चांगला असा इफेक्ट जाणवून येतो. त्याच्यामुळे जेल हे तुम्ही सांध्यांचे दुखणे असतील, संधिवात असेल किंवा गुडघ्याचं, ह्याच्यामध्ये वापरू शकता, पाठीसाठी वापरू शकता आणि कमरेसाठी वगैरे वापरू शकता. दोन्ही तुम्ही कधीही वापरू शकता. पण कसं आहे, जेव्हा इन्स्टंट एखाद्या गोष्टीचा आपल्याला फरक हवा असेल तेव्हा स्प्रे हा एक चांगला पर्याय आहे. आता आपण बघूया की हे कसं वापरायचं आहे. तर स्प्रे जो आहे तो आपल्याला स्प्रे मारताना, आता इथे स्प्रे मारायचा आहे तर असं 5 सेंटीमीटरच्या अंतराने
आपण स्प्रे मारू शकतो। त्यासाठी कोणत्याही डायरेक्शनने आपण मारू शकतो स्प्रे मारल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की त्या ठिकाणी थोडंसं चोळू तर चोळू शकता किंवा तशी काही गरजही नाही। आता आपण बघूया की जेल कसं लावायचं। तर जे जेल आहे ते थोडीशी अमाउंट घ्यायची जेलची, अशी थोडंसं जेल म्हणजे थोडंसं घ्यायचं, पातळ असा थर लावायचा, असा रब करायचं तिथे आणि कूलिंग सेन्सेशन तुम्हाला लगेच जाणवतं तिथे। त्याच्यामुळे जेल आणि स्प्रे एक आपल्या घरी खरंच असायला हवा। हे खूप छान असा पर्याय आहे। सेफ्टी टिप्स, आपण ही क्रीम आणि जेल ओपन जखमेवरती म्हणजे की कट झाला असेल किंवा भाजलं असेल, काही इन्फेक्शन झालं असेल, एक्झेमा असेल तर अशा ठिकाणी वापरू नका। जेल लावताना तुमच्या हाताला लागलेलं असतं तर हात स्वच्छ धुवा किंवा चुकून लावताना डोळ्यामध्ये, नाकामध्ये, तोंडात गेलं तर लगेच थंड पाण्याने धुवून टाका। 14 वर्षाखालील मुलांना हे जेल किंवा स्प्रे लावताना डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा शक्यतो वापरणे टाळा। लहान मुलांपासून दूर ठेवा। स्प्रे हा 25 डिग्री सेल्सिअसच्या आतमध्ये स्टोअर करा, कोरड्या जागी स्टोअर करा आणि थंड जागी स्टोअर करा, जेणेकरून त्याची इफिकसी ही चांगली राहील। जेल वापरल्यानंतर आणि स्प्रे वापरल्यानंतर त्याची कॅप ही व्यवस्थितपणे टाईट करा। एकंदरीतच मानदुखी असेल, खांद्यांचं दुखणं असेल, पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल किंवा सांध्यांचं दुखणं, गुडघेदुखी, ह्याच्यामध्ये हे जेल आणि स्प्रे हे वेदना कमी करण्याचं, सूज कमी करण्याचं काम करतं। आपल्याला खूप छान असा रिलीफ देतं। ह्याची माहिती आजची तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओ आवडला का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।